नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या दोन अपडेट आलेले आहेत। एक टीईटी परीक्षा कधी होणार आणि दुसरा अपडेट आहे गट क च्या परीक्षा या एमपीसी मार्फत होतील, म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन माध्यमातून होतील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होतील। तुम्हाला यावर काय वाटतं आणि माझं मत काय आहे, होतील का याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ पहा। म्हणजे तुम्हाला या सर्व बारकावे गोष्टी जर लक्षात आल्या, खरंच एमपीएससी घ्यायला परीक्षा तयार होईल का यावर तुम्हाला भाष्य करायचा अधिकार आहे, अपडेट देण्याचा अधिकार आहे, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दलचं अपडेट व्यवस्थित समजून अभ्यास करण्याचा अधिकार आहे। मित्रांनो, चला तर मग मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप पहिला अपडेट म्हणजे टीईटी परीक्षा कधी होणार। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा विधानसभेच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडत आहे आणि टीईटी परीक्षेचं आजचं 3 तारखेचं 3 जुलैचं अपडेट असं आहे की सप्टेंबर मध्ये घेऊ परीक्षा, घेऊ म्हटलंय मित्रांनो, सप्टेंबर मध्ये एक्झाम घेऊ असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्याकडे संपूर्ण जुलै महिना पडीक आहे, त्यानंतर ऑगस्ट महिना आहे आणि सप्टेंबर महिना आहे। म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, सप्टेंबर सांगत नाही मी, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा परीक्षा जाऊ शकते, कारण ऑक्टोबरच्या एंडिंगला विधानसभेचा रिझल्ट लागेल आणि तात्काळ परीक्षा होईल, असं माझं स्पष्ट मत आहे विधानसभेची निवडणूक असल्यामुळे। आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्येच आतापर्यंत एक्झाम झालेल्या आहेत टीईटीच्या, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 100% परीक्षा होणार आहे। पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्यामध्ये होऊ शकते, किंवा जानेवारी 2025 मध्ये सुद्धा जाऊ शकते असं म्हणतोय। ऑफिशियली नाही आहे माहिती, पण त्यांनी आता जे काही दिलेलं आहे ऑफिशियली माहिती अशी आहे, ऑगस्ट मध्ये अर्ज येतील आणि सप्टेंबर मध्ये एक्झाम होईल असं ऑफिशियली सांगितलेलं आहे। पण मित्रांनो थोडंसं अजून लांबण्याची शक्यता आहे, हे माझं पर्सनल मत आहे। ज्या विद्यार्थ्यांना या 3 महिन्याचे खऱ्या अर्थाने टीईटी पास व्हायचंय, त्यासाठी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा आहे, हा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर ऑनलाईन क्लासची माहिती मिळेल, लाईव्ह क्लास आहे मित्रांनो, त्यासोबत रेकॉर्ड आहे, त्यासोबत विशेष म्हणजे 100% हमी असणाऱ्या ई नोट्स सुद्धा भेटणार आहेत आपल्याला, ज्या की अति आवश्यक असतात, त्या गोष्टी सुद्धा आपण इथे कव्हर केलेल्या आहेत। ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्कीच क्लास जॉईन करू शकता। योग्य मार्गदर्शन, लाखो पैसे खर्च केले तरी परीक्षा पास होता येत नाही, त्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी फीस मध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करतोय। महाटीईटी परीक्षा कोण घेणार आणि परीक्षा कशी होणार, पहिला मुद्दा आहे। महाटीईटी परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदच घेणार आणि परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे मित्रांनो। मध्ये जे काही ऑनलाईनचं आलं होतं पेपरला बातमी, ऑनलाईन होणार नाही, ऑफलाईनच परीक्षा होणार। साधारणपणे ऑगस्ट मध्ये ऍड आली तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये होईल, ऑक्टोबर मध्ये ऍड आली तर डिसेंबर महिन्यात होईल। म्हणजे हे काही शेड्यूल अजून फिक्स झालेलं नाही, आता फक्त तुमच्याकडे अभ्यासासाठी वेळ आहे। आपल्याला पडतात 50 मार्क, 50 पण मार्क पडण्याची आपल्याकडे अभ्यास कॅपॅसिटी नाही। ते पण विद्यार्थी म्हणतात सर परीक्षा कधी होणार, अरे बाबा नो, अभ्यासात रेडी राहा, परीक्षा एवढी हलक्यात घेऊ नका। ज्या लोकांनी परीक्षा हलक्यात घेतली त्यांना शिक्षक भरतीमध्ये फटका बसलेला आहे। त्यानंतर महत्वाचा मुद्दा आणि अति महत्वाचा मुद्दा असा आहे, शिक्षक भरती एमपीएससी घेणार का? शिक्षक भरती एमपीएससी घेणार का? आता मित्रांनो लक्षात घ्या, अगोदरच आयोगाकडे एवढं मोठा कार्यक्रम आहे, पीएसआयचा आज प्री झाली तर 3 वर्षांनी जॉब भेटतोय, मेन्स, त्यानंतर प्रिलिम, त्यानंतर ग्रुप सी च्या अनेक पोस्ट आहेत। फक्त काय सांगितलंय, शिक्षक भरती घेणार का? बरेच लोकांनी अपडेट दिलं, शिक्षक भरती एमपीएससी घेणार, शिक्षक भरती एमपीएससी घेणार। अपडेट गुरु मला सांगा, ऑफिशियली सांगितलंय का हो? अपडेट गुरूंना एकच विनंती आहे, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये। जे काही विद्यार्थ्यांमध्ये आहे रियालिटी पसरवायचं काम करावं, अपडेट नक्की द्यावं, पण जे सत्य परिस्थिती आहे त्याच्यावर देणं गरजेचं आहे। अपडेट गुरु काय करतात, आपले व्ह्यू वाढवण्यासाठी काही लोकांचं काही टाकतात बरं का युट्यूब चॅनलला। मागे तुम्हाला एक अनुभव आला असेल माझ्याबद्दलचा, म्हणजे काही टाकून अपडेट मिळत नाही, किंवा काही विद्यार्थ्यांना सांगून तात्पुरतं चालतं, 200-400 रुपये येतात पण नंतर चालत नाही। नक्कीच हे सांगतो मी तुम्हाला, म्हणजे जे काय आहे रियालिटीवर काम करणं गरजेचं आहे। आता मुद्दा काय, शिक्षक भरती घेणार का हा मुद्दा आहे।
एमपीएससी आयोगाकडे ऑलरेडी बऱ्याच ऑफिसियर क्लास 1 क्लास 2 अधिकारी आणि ग्रुप सी चे बऱ्याच पोस्ट ऍड केलेले आहेत मित्रांनो. शिक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती किंवा आरोग्य विभागातील जे काही ग्रुप सी चे पद आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रमाणात पद एमपीएससी स्वीकारू शकते, पण ऑल टोटल ग्रुप सी चे पद घेत नाही, लक्षात ठेवा. मग उद्या म्हणतील पोलीस भरती पण घ्या. माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये अनेक प्रक्रिया आहे. पहिली प्रक्रिया म्हणजे एक्झाम ही 200 गुणाची असते. किती? 200 गुणाची असते एक्झाम. आणि ही सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन असते, ऑनलाईन परीक्षा होते. दुसरा मुद्दा, विषयानुसार जर विचार केला, वेटेज नुसार सब्जेक्ट आहे, 40% बुद्धिमत्ता, त्यानंतर अभियोगिता चाचणी जे काही 60% आहे, त्या वेटेज नुसार त्यांना प्रश्न काढणे, परीक्षेचं अरेंजमेंट करणे, ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे सेंटर ठरवणे, आयोगाचा रिझल्ट मित्रांनो ऑलरेडी काय झालं माहिती आहे, शिक्षक भरती 5, 6, 10 वर्षांनी होते. जर आयोगाने घेतलीच तर 20 वर्षांनी भरती होईल, लक्षात ठेवा. कारण आयोगाच्या मागे एवढा लोड आहे, एमपीएससी आयोगाच्या मागे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला तर वाटत नाही, आता तुम्ही किती विश्वास ठेवायचा ते ठेवा, पण शिक्षक भरती एमपीएससी घेईल असं मला वाटत नाही. माझं पर्सनल मत आहे. जेवढा विश्वास ठेवायचा तेवढा ठेवा, तुम्हाला ज्यांचं योग्य वाटेल तेवढं घेऊ शकता. कारण आयोगामध्ये जर विचारात केलं, अनेक पोस्ट पेंडिंग मध्ये आहेत, अनेक परीक्षा पेंडिंग मध्ये असतात. वर्षभराच्या शेड्यूल मध्ये त्यांना परीक्षा घेता येत नाही. मॅनपॉवर त्या पद्धतीने जर वाढवली, ते पण एखादी एजन्सी ठरवतील आणि त्या एजन्सी मार्फत आयोग परीक्षा घेईल. अशा काही परीक्षा आहेत की बाबा एजन्सीच पार करू शकते, आयबीपीएस सारखी, महापरीक्षा सारखी एजन्सीच पूर्ण करू शकते. कारण याला वेटेज बघितलं, याचं पेपर पॅटर्न बघितलं, ऑनलाईन परीक्षेची पद्धत बघितलं तर मित्रांनो, आणि व्यवस्थितरित्या एखादी एजन्सीच पूर्ण करू शकते. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, 2022 ची कुणीही गालबोट लावू शकणार नाही अशी परीक्षा झालेली आहे. कुणीही आतापर्यंत आपल्या एवढ्या मित्रमंडळीच्या किंवा आपल्या सहकार्य करणाऱ्या संघटना आहेत, कधीही आयबीपीएस पॅटर्न नुसार असा गोल झाला असं ऐकण्यात आले का रे? नाही. परीक्षा क्लिअर झाली, पवित्र पोर्टलला नोंदणी झाली, प्रिफरन्स आलेले आहेत, म्हणजे एकदम सुरळीत चाललेलं आहे. यावेळेचा पॅटर्न एकदम सुरळीत आहे, कुठेही गपळा किंवा पारदर्शकता नाही. ज्यांना कमी मार्क आहेत ना, त्यांना नक्कीच वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे. वाटतं, साहजिक आहे मित्रांनो. कारण कसं आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं या उक्तीप्रमाणे. पण इथे ते लागू होत नाही. विषय काय आहे, परीक्षा पॅटर्न नुसार नॉर्मलायझेशन झालं नाही थोडंफार प्रमाणात, लक्षात घ्या. पण परीक्षा पॅटर्न नुसार पेपर घेण्याचं काम आयबीपीएस न मागच्या वेळेस केलंय आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे पारदर्शकता दिसून आलेली आहे. मी स्वतः पाहिले मित्रांनो, हायेस्ट स्कोर वाले सुद्धा अगदी गरीब घरातले आहेत रे, अगदी गरीब घरातले आहेत, आणि लोएस्ट स्कोर मधले पण अगदी गरीब घरातले आहेत. पण त्यांचा विषय काय, अभ्यासामध्ये ते कमी पडलेले आहेत, विविध परीक्षा पास होण्यात कमी पडलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस मार्फत परीक्षा झालेली कुठलीच वाईट गोष्ट आतापर्यंत घडलेली नाही. बाकी परीक्षेला घडली पण शिक्षक भरतीमध्ये घडलेली नाही. आणि विशेष म्हणजे आयोग जर घेणार आहे असं झालं तर त्याचं आपण स्वागतच करू, उघड्या डोळ्यांनी चांगल्या प्रकारे स्वागत करू. फक्त आयोगाने रूपरेषा व्यवस्थितरित्या, ऑलरेडी आम्ही सेट झालोय, 1 वर्ष अगोदर कळवावं की बाबा अशा पद्धतीने परीक्षा होतील, विषयाला वेटेज अशा पद्धतीने असेल, म्हणजे आपल्याला त्यानुसार अभ्यास करता येईल, अभ्यास करून परीक्षा देता येईल. एवढीच मी विनंती करतो. आयोग घेतलं काय आणि एजन्सी घेतलं काय कुठली, पण आपल्याला त्याचा पॅटर्न माहित असला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पॅटर्न मध्ये बसणारा सिलेबस असला पाहिजे, तर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये चांगलेच गुण मिळाल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका, सर एमपीएससी घेणार आता काय पॅटर्न बदलणार का, ऑनलाईन परीक्षेची ऑफलाईन परीक्षा होणार का? मी तर म्हणेल एमपीएससी ला पॉसिबल होणार नाही शिक्षक भरती सारख्या परीक्षा घेणं. पॉसिबल झालं तरी बॅरियर्स आहेत मित्रांनो, ते बॅरियर्स कव्हर केल्याशिवाय, मधले अडथळे कव्हर केल्याशिवाय त्यांना परीक्षा घेता येणार नाही. परीक्षेचं पॅटर्न थोडंफार चेंज केल्याशिवाय किंवा पेपर पद्धती कशा पद्धतीने काढायची, कुणाकडून काढायची. महत्वाचं म्हणजे आयोगाचे प्रश्न हे युनिव्हर्सिटी लेवलला तज्ज्ञ लोकांकडून येत असतात. तलाठी भरती, आरोग्य भरती किंवा अशा काही परीक्षा आहेत
त्यांना पेपर उपलब्ध कुठून करणं गरजेचं आहे, कुठून होतील पेपर उपलब्ध, हे सगळं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आयोग सुद्धा एक थर्ड पार्टी एजन्सी नेमूनच परीक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आयोगाकडे गेली काय, थर्ड पार्टी एजन्सीकडे गेली काय, आपला अभ्यास मजबूत असेल, आपला सिलेबस कव्हर झाला असेल, कुणीही घेऊ द्या परीक्षा, एकदम आपण डॉटली काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला फेस करू शकतो. आणि आपल्या नावाच्या पुढे जे की अतिशय दर्जेदार पद आहे, आतापर्यंतच्या सरकारने आतापर्यंत TR लावलं नव्हतं, आता TR लावण्यात येणार आहे. टीचर फॉर TR, म्हणजे टीचरला TR, जसं डॉक्टरला DR तसं टीचरला TR लागणार आहे. हे नाव कमवण्यासाठी आजपासून तयारी करा. आपल्या चॅनलला तर फॉलो करा, आपण सत्यच माहिती सांगत असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आपले व्हिडिओ बघून एकदा कमेंट मध्ये सांगा. आपण काय अपडेट गुरु नाही, आज नवीन मोठं अपडेट आला असं म्हणत नाही. जे सत्य परिस्थिती आहे ती मांडण्याचं, विद्यार्थ्यांना प्रेम देण्याचं आणि विद्यार्थ्यांना अपडेट देण्याचं काम करत असतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल क्षमस्व ऋणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.